वाकडे. काही काळजी नका करू, मी सांगतो तसं करायचं फक्त. लक्षात आलं ना? हा जे असतो ना आपला, हे दाखवतो तुम्हाला, एक मिनटं. हा स्पाईन आहे ना आपला, बरोबर? याचं कर्वचर असतं, बरोबर? आता इकडे नजर मारायची. हां, दाखवतो मी. हा दिसतो, हा जो कर्वचर दिसतो ना, ॲक्च्युली हा बॉडीचा कर्वचर असा असायला पाहिजे. आता यांचा काय झाला, हा सरळ झाला, इथे दिसतो, सरळ झाला, दिसतो ना. त्याला कर्वचर कमी झाला, ज्याला लॉस ऑफ लॉर्डोसिस, म्हणजे असा जो कर्वचर असतो तो असा झाला, त्यामुळे ताण पडली, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम. आणि दुसरं मगाशी दाखवलं, हे जे स्पेस किती वाढला दिसतो ना, हा L5, हा S1 मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि हा L4 L5. सगळ्यात जास्त स्पेस वाढला आणि इकडे दाबला गेला, आणि त्यामुळे हे मसलवरती, हा ज्या मसलवरती ना खूप ते स्ट्रेस आलं, त्यात मसल स्पाझम मेन्शन केलेलं आहे, ते मसल स्पाझम. पॅल्विकचं जे आहे ना, आपण असं उभं असतो, इथे या तुम्ही, दाखवतो उभं राहिलो. आता तुम्ही उभे आहात अशा, बरोबर? अशा, बरोबर? आता हे जे आहे, हे दोन्ही सेम असायला लागतं. हा पॅल्विक रिजन आणि सेक्रम आहे, बरोबर? हा इथे L5 S1 कुठे आहे तो, हा इथे L5 S1, हा हा L5 आणि हा S1, L4 L5 S1, L4 L5 S1, हा S1चा पहिला पार्ट, हा इथे सेक्रमचे 1 2 3 4. आणि हा जो स्पेस आहे त्यांचा, या ठिकाणी त्यांचा असं गेलं तर इथे वाढलेला आहे खाली. ही जी गादी दिसते ना, ही गादी आहे, हे दाखवले गेले, इथे त्यांचा खूप स्पेस वाढला, इथे असा होऊन आतमध्ये गेलेला आहे, ते हाय. ठीक आहे. आणि मग अशी दाखवलं दिदीला मी, ती हे दोन्ही आहेत ना असे, ते पॅल्विक एरिया असा असतो सेम, तो असा झाला, त्यामुळे जास्त ताण गेली, म्हणून तुम्हाला जास्त तिकडे पेन होतं. ठीक आहे, घ्या इकडं. आपण खाली वाका, जरा थोडं वाका खाली, बघा हे पुरं पकडलं गेलं इथे, बरोबर? या इकडे, झोपा पोटं, काही घाबरायचं नाही. फक्त ना थोडी डाईट देणार, डाईट व्यवस्थित फॉलो करायची. आंबवलेले पदार्थ बिलकुल खायचे नाही, रात्री लेट जेवण करायचं नाही, 7च्या पुढे जेवायला द्यायचं नाही, शिळं नाही चालणार. जसं आंबून बनवतो इडली डोसा, बरोबर? एनिमल प्रोडक्ट काही महिने तरी बंद करायचे. एनिमल प्रोडक्ट म्हणजे काय, दुधाचे पदार्थ वगैरे हे सगळं बंद करायचं. बेकरी प्रोडक्ट, हात मागे घेत आहे. सर्वायकल पण खूप सिव्हिअर आहे. हे बाई, इथे पेन असेल तुम्हाला इथे, बरोबर? हात मागे घ्या. काही घाबरू नका, फक्त बॉडी फ्री सोडायची. किती वर्ष झाले तरी? 3 वर्ष आहे, तिसरं चालू आहे. पण यांना प्रॉब्लेम जुनाच आहे यांचा. हां हां, पेन व्हायला लागेल. जेवायला थोडा शॉर्ट, श्वास घ्या, सोडा, बिलकुल सोडा. बस, ताई हा एकदम फ्री बॉडी सोडायची. हां, रिलॅक्स राहायचं. इकडे हातलं बेटा, तिकडे, आता इथे हातलं, हे नरम आहे बघ, तिथे नरम आहे, इथे बघ, समजलं? स्पाझम. हा बघ, टाईट आहे, पहिलं त्याला रिलीज करतो. ताई हे उचलायचं ना, सोडून द्या, मी करू. श्वास घ्या, सोडा, बरोबर? हां हां, झालं, 2 मिनटं, रिलॅक्स. बस, श्वास घ्या, सोडा, बिलकुल एकदम रिलॅक्स. बस, ओके ओके, रिलॅक्स. श्वास घ्या, सोडा, बस,
2 मिनिटं 2 मिनिटं मला माहिती आहे सगळं. श्वास घ्या, सोडा. बस. तुम्ही मान उचलू नका, एकदम रिलॅक्स राहायचं. सरळ झोपायचं. थोडं खाली बसायचं इथे. धनाजी, बसता येईल ना एवढं खाली? सावकाश. ते थोडे काढून आणि पुन्हा ते हे करून थोडं ऑइल परत लाव. कितना स्टिप है, बाप रे. ये देखो ना, पूरा स्टिप है. ताई बिलकुल फ्री सोडा बोड्या एकदम. थंडी वाजत असेल एसी बंद करू का? एसी बंद कर जरा. थोडा तर थंडीचे दिवस आहेत ना. हात मागे घ्या. बस. बिलकुल बिलकुल घाबरू नका. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हा पाय खाली सोडा, हा हात खाली सोडा. बस. समोर बघायचं एकदम. बिलकुल ना, फ्री राहायचं एकदम. श्वास घ्या, सोडा. बस. मोठा श्वास घ्या, सोडा. ओके, सेम. हां, बिलकुल. श्वास घ्या, सोडा. बस, झालं मोकळा. ओके, उठा आता, जरा थोडं चाला आता. आणि बघा आता हे किती फ्री झालं मानेचं. बघा आता फिरून मान. झोपा आता, काही घाबरू नका, रिलॅक्स राहा. सरळ सरळ. आता सरळ झोपायचं. क्लिप काढून घ्या. पाय दोन्ही असे ठेवायचे. धनाजी ते 2 मिनिटं लावून इकडे जरा. हां, एकदम पॅक नको करू, थोडं फ्री सोड. हां, ठीक आहे. इथे पकड फक्त बेटा. इथे एक हात ठेव असं, आणि इथे ठेव, इथे हालगत. हात पोटावर. रिलॅक्स. बस. ओके. थोडं सहन करायचं ताई, थोडंसं. माहिती आहे मला. रिलॅक्स. बस. रिलॅक्स रिलॅक्स. बस. ओके. हात सोडा, हात सोडा. रिलॅक्स 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 रिलॅक्स. बस. जा तिकडे त्या बाजूला, पुन्हा तिथेच पकड. ताई तिकडे पकडून ठेवा बेडला त्या हाताने, आणि हात पोटावर, आणि मान तिकडे त्या बाजूला. केवढं स्टिप आहे. बिलकुल बिलकुल. मोठा श्वास घ्यायचा, सोडायचा. ओके, रिलॅक्स. शाबास. ओके, 2 मिनिटं. हां, रिलॅक्स झालं. बस. सेम त्याला पकडते. बिलकुल फ्री. बस बस. थोडं सहन करा. रिलॅक्स. बस.
2 मिनिटं रिलॅक्स. वर सरकत आहे थोडंसं. आता औषधं काय काय चालू आहेत तुमचे? बरं. थोडंसं बस. ओके. आता माझ्याकडे फिरायचं एका गोष्टीवर. असे फिंगर पकडा, मान अशी ठेवायची. हात सोडू नका, इथे ठेवा फक्त नॉर्मल, मान इकडे शोल्डरकडं. बस. मोठा श्वास घ्या, सोडा. शाबास. व्हेरी गुड. रिलॅक्स. बस. सेम त्या बाजूला. थोडं खाली सरका. या खाली थोडं, या खाली. या पुढे, पुढे या थोडंसं. बस बस बस. असं पकडा, मान सेम अशी. श्वास घ्या, सोडा. बस. इकडे सरका. या साईडला, या साईडला. सोडा. आता आपण थोडं ट्रॅक्शन देऊ. हा, इकडचा स्पाझम आपण ते ना स्टिफनेस काढू. थोडंसं हलकं दुखेल, घाबरायचं. हां हां, तो सगळा वात पकडलेला असतो मसलमध्ये. घ्या श्वास, सोडा. बस. झालं झालं. मोठा श्वास घ्या, सोडा. रिलॅक्स. डीप ब्रीथ करत 5 वेळा करा. करा अजून, अजून. बस. आता उठून बसायचं. एकासाठी कधी उठताना एका कुशीवर उठायचं, डायरेक्ट उठायचं नाही. बस. मागे सरका, माझ्याकडे पाठीमागे. बस बस. असं पकडा. माझ्या बोटांवर बोटं ठेवायचं आणि समोर बघायचं. मोठा श्वास घ्या, सोडा. व्हेरी गुड. किती मोकळं वाटलं तर मला सांगायचं. ना थोडंसं. आता मी ट्रॅक्शन दिलं ना, थोडंसं हे सगळं स्टिफनेस होतं, आता कमी होईल. बस बस. थोडे केस वर बांधा फक्त यांचे. ते क्लिप द्या बेटा. थोडं गोशा घे ना, थोडं ऑइल घे, इथे वर बांधा. थोडंसं असं असंच राहायचं. हे घे, बघा. सोड. मनाशी क्रॉस करायची अशी. हात फ्री सोडा, खाली सोडा, खाली सोडा. टाईट नाही. मान तिकडे करा, त्या बाजूला.
इकडे करा. चला बघा चालू आता. कसं वाटतंय? चला ओके चला. कसं वाटतंय आता? हलकं वाटते सर एकदम. बॉडी एकदम हलकी वाटून. मग जो स्टिफनेस होता कसं वाटतं? मान पण फिरून बघा आणि बॉडी पण बघा. इकडे कमरेला पण चेक करा तुमच्या आता. थोडं हलकं वाटतं एकदम. मग ठीक आहे, काही घाबरायचं नाही. मी सांगतो तसं करा. एक डाएट देतो, बरे व्हाल तुम्ही, काळजी नका करू. आता सर आम्ही सर्व इथले ना भाईंदर ते डॉक्टर करून सर्व चुकलं होतं. आता ऑपरेशन करणार होतं, कारण की काही 3 गरज वर्ष नाही झाले ऑपरेशन सर. करायची. एवढं आम्ही म्हणजे डॉक्टरकडे जाऊ आणि ते मेडिकल खाऊ पण परेशान झालो. नाही तर 3 मेडिसिन वर्षापासून खाऊन तेच ना. ते सर ते मेडिकल घेतल्याशिवाय मला ना झोप पण येत नाही सर रात्रीची, कारण की पेनच तेवढा आहे. कशी काय झोप येणार? मसलमध्ये पेन आहे. हा खूप पेन. म्हणजे काम तर काही करू नये, पण जेवण वगैरे तर बनवावंच लागते, मुलांचं वगैरे सगळं करावंच लागते. मी सांगतो तेवढं करा, डाईट वगैरे. बरं सर. थोडासा वेळ लागेल, पण बाकी एकदम आपण होऊन जाईल. ते काय वैशू ऑपरेशनची गरज ते मेडिकल घेतलं तर आपण ते दाखवून ना सरांना पेपर बघू पहिला. आपण. सर याच्यात गॅपच दाखवला होता ना? दाखवलं सगळं, दीदीला सगळं दाखवलं. हे काही वजन वगैरे काय करायचे काम तुम्ही वगैरे सांगा. खाली बसायचं नाही नाही. आणि असं वाकून असं समोरून काय उचलायचं नाही. बर जर काही उचलायचं असेल तर असं खाली जायचं, असं बर थोडंसं. बर. हा लक्षात. आणि आधी आता बसलात असं बसायचं नाही, पुढे बसायचं. इथे मांडीला ताण पडता का म्हणजे हे फिरायला पाहिजे, बरं. पूर्ण पाय लागले पाहिजे. बर. हा असे सारखं पुढे असं हे बरं. फिरायला पाहिजे. बरं. मग इकडे इथे फिरायला ना हा हा. तर इकडे प्रेशर येणार नाही. बरं. लक्षात ठेवा. ही बसायची पद्धत घरी. बरं. आणि मग अशी जसं उठत होता तुम्ही एका कुशीवर, हा तसं आपलं डायरेक्ट नाही उठायचं, एका कुशीवर असं उठायचं. खाली पाय घेऊन उतरायचं. गॅप दिलेलं आहे. हेच होते सर मेडिकल मला चालू. D3 पण दिलं त्याने, ठीक आहे ना. विटामिनचं चालू होतं, D3 आणि कॅल्शियम. कॅल्शियम. आणि त्या पण ते झोपणे येत होते तर त्या पण गोळ्या होत्या बाबा. तुम्ही चेक केलं नाही का विटामिन D, B12? केलं होतं सर. रिपोर्ट आहेत ना? कधी केलं होतं चेक? ते चेक करूनच घ्यायचं. जास्त ब्लड पण रिपोर्ट आणलेले आहेत सर, केलेले आहेत. तेच मेडिसिन, विटामिन D वगैरे, B12 वगैरे. आणि सर ते कसं होतं, गोळी घेतली तर सर मला रात्री झोप लागत नाही, तर झोपच नव्हती या पेनमुळे. आणि तशी पण झोप यायला पाहिजे ना सर. आणि गोळ्या किती खायच्या दिवसाला? 3 युरिक वेळा. ऍसिड थोडंसं वाढलं होतं, त्याचं औषध. हा दिलं सर, दिलं त्याचं. ओके ओके. ठीक आहे, याच्यात D3 नाही आहे. मी लिहून देतो. आणि सर वॉकिंग वगैरे करायचे ना? लगेच नाही काय, थोडं थोडं करायचं. एक 5-10 मिनिट, 10 मिनिटं वॉकिंग करायचं सर. बरं. जास्त पण नाही करायचं. आता पुन्हा चालून बघा, तुमच्या लक्षात येईल काय ट्रीटमेंटचा फायदा झाला की नाही. मला सर हलकं वाटते सर एकदम. कंबर वगैरे पकडलेली बघा आता एकदम हे झाले, हलकी वाटते एकदम. बस ठीक आहे. हो. चल. तर सर अर्धा तास जात असते सर वॉकिंगला, तर मग उद्यापासून जाऊ की नाही जाऊ? 15-20 मिनिटं थांबून करणार. बरं बरं. कंटिन्यू चालत नाही राहायचं. नाही. बरं ठीक आहे ना. ठीक आहे सर. थोडं थांबलं केलं काही प्रॉब्लेम नाही.